इथे बनवणार आहे मी माझ्या गौराईचं डेकोरेशन. आणि डेकोरेशन बनवायचं म्हटल्यावरती खूप साऱ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. तर म्हटलं चला आधी सगळं काही घेऊन येऊया. आणि यावेळेस ना मी व्यवस्थित लिस्ट काढून आणली आहे साहित्याची, तर कोणतीच गोष्ट विसरून राहायला नको. सगळं काही घेतलं आणि येता येता मला इथे एक पक्षी दिसला. आता हा जो पक्षी आहे ना तो माझ्या डेकोरेशनमध्ये खूप छान दिसणार आहे, त्यामुळे तो सुद्धा मी घेऊन आले. आज कृष्ण सुद्धा माझी मदत करण्यासाठी आला होता आणि लगेच आम्ही कामाला लागलो. फोम घेतलाय त्यामुळे तुमच्या लक्षात आलंच असेल की ढग डोंगर असंच काही माझं डेकोरेशन असणार आहे. कोणी काय सगळी कामं वाटून घेतली होती. माझ्या आबीचा सुद्धा इथे खारीचा वाटा होता. आता काम करताना कंटाळा यायला नको, त्यामुळे कॉफी ब्रेक घेतला आणि कॉफी पिल्यानंतर मस्त एनर्जेटिक वाटतं. त्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात केली. आता मी डेकोरेशन कसं बनवलंय हे उद्या तुम्हाला दाखवते, पण तोपर्यंत म्हटलं चला आजूबाजूला कोणाकोणाचं काय चाललंय हे आपण बघून येऊया. तर इथे माझ्या आत्यांचं हे डेकोरेशन चाललेलं आहे. मस्त त्यांनी बनवलंय. आता कसा बनवलाय हे उद्याच आपल्याला समजणार, कारण इथे पूर्ण काम तर झालेलं नाहीये. आज स्वयंपाकाचं मला टेन्शन नाहीये, पण गुडदाणी बनवायची राहिली होती तर म्हटलं ती बनवून घेऊया. त्यामुळे शेंगदाणे भाजायला घेतले आणि छोटे छोटे ज्या डिश असतात ना त्यामध्येच मी माझी गुडदाणी बनवते. पाक व्यवस्थित झाला की गुडदाणी चांगली झाली म्हणून समजायचं. आणि ही झाली माझी गुडदाणी, एकदम भारी झाली होती. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.